कार्यक्रमाच्या वेळेला अशा प्रकारे लाईट गेली ना की लय प्रॉब्लेम होतो. मी आता जिथे दशावतारांसाठी एक आपण बोलू शकतो की मेकअप रूम बनवलेली आहे ना, तिथे ही खूप इंटरेस्टिंग मेकअप रूम आहे. त्याची जी 3 ना हा म्हटलं आमचा म्हटलं हडे बालम वडे का झाटम वडे का आता मालक सांगलं का काय केलं नाही. मी आपलं गोल गोल फिरतोय तसं खूप झालं. बस फक्त काय करा आता पाण्याची जरा सोय फक्त बाकी बस खूप झालं. बरोबर आहे म्हणून सांगा सांगा ठेवलं देवांची सोय रमराव आहे म्हणा. माझ्या नाव सांगा नको मी कुठले म्हणतो बहिणी झाले आपण झाले बोललो बसवलं ना पण देवांगी सोय म्हणून सांग गोक नको फुल कॉमेडी जेवट पारी नको का खाली चट्ट नको पुरे खूप झालं. पान खाऊया. इंटरेस्टिंग गोष्ट आहे, यांना मेकअप करण्यासाठी ना अशा प्रकारचे बल्बच लागतात. नमस्कार, मी साटम. भगवती प्रोडक्शन्स आणि ग्रामदैवत दशावतार नाट्य मंडळ सादर करीत आहे दशावतार. विशेष आभार श्री साटमवाडी तरुण ग्राम विकास मंडळ, श्री अजित साटम उर्फ बिग बॉस. तर बघा एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. हा फुल व्हिडिओ आहे मोठा. त्यामध्ये मी तुम्हाला खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार ती म्हणजे कोकणातील पारंपरिक संस्कृतीबद्दल, ते म्हणजे दशावतार नाटकाबद्दल. तर आता कलाकार आलेले आहेत, कलाकारांची गाडी पण आलेली. काल का मुन्ना मारला असतो. आता सर्व कलाकार खाली उतरत आहेत आणि आपापलं सामान उतरवत आहेत. प्रत्येकाचा पेटर आहे, त्यामध्ये त्यांचं सर्व मेकअपचं सामान आहे. स्वतःच सर्व मेकअप करतात, सर्व गोष्टी दाखवतो. आता आपण डायरेक्ट ग्रीन रूम मध्ये जाऊया की मेकअप रूम आहे ना, तिकडे जाऊया आणि पाहूया कशा प्रकारच्या सर्व गोष्टी हालचाली चालतात दशावतारच्या नाव. डायरेक्ट तिकडे जाऊन फक्त जेवण डेपोकडे ये का विषय संपलो. सगळ्यांना एकच ठेवला हो आणि काय लागलं सांगा मग आता काय कसं फक्त जर आटपून घेतो अजून 10:30 पर्यंत चालू करूया. बाकी देते तुमचं नियोजन. त्यांना रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि दशावतारातली सर्व पात्र आहेत ना आता जेवायला गेलेली आहेत, नाही सर्व कलाकार. तर आपण पण आता जेवून घेऊया. जेवल्याशिवाय ते आपल्या रंगकामाला बसणार नाहीत, म्हणजे मेकअप करायला, जेणेकरून पात्र त्यांच्यामध्ये उतरतं ते मेकअप चढवल्यानंतरच. त्याआधी ते आपल्यासारखेच सामान्य माणसं असतात. तर आता आपण पण जेवून घेऊया, कारण मी दिवसभर जेवलो नाही, त्यामुळे त्यानंतर पाहू कशा प्रकारे रंगरंगोटी होते ती. आत्ता लोकांना जमत नाही, त्यामुळे लोक 10 वाजता 8 वाजता सुरू करतात दशावताराला. पण जो पहिला गजर असतो ना दशावताराचा, तो ठीक रात्री 12 वाजता पहिला गजर दिला जातो, जर पारंपरिक दशावतार म्हणायचं झालं. भगवान विष्णू यांनी हे जग चालवत असताना ज्या अगाध लीलांचा प्रयोग केला त्याचं कलात्मक सादरीकरण म्हणजेच दशावतार. त्यात प्रामुख्याने दशावतारावर पगडा हा रामकृष्णाच्या कथांचा. एक इंटरेस्टिंग कनेक्शन आहे दशावताराचं आणि कोकणाचं, ते जरा तुम्हाला सांगतो. जरी बघा कोकण सृष्टीचा राखणदार हा रामेश्वर असला तरी सुद्धा एकंदरीत या कोकणाचा चालक मालक म्हणजे कोण, तर भगवान विष्णूंचा 6वा अवतार, अर्थातच भगवान परशुराम. खरं तर या गोष्टीची कल्पना माझा भाऊ ओमकार याने मला दिली. पण एकंदरीत तुम्ही सुद्धा ही गोष्ट नोटीस कराल की भगवान परशुराम आहेत ना, कायमच अंडर एस्टिमेटेड राहिलेले आहेत असं मला वाटतं. एकंदरीत हिंदू मायथॉलॉजी म्हणजेच हिंदू वेद आणि पुराणांचा विचार केला तर करू आपण आपल्या परीने प्रयत्न भगवान परशुराम यांची लीला जगापर्यंत पोहोचवण्याकरिता. त्यातीलच हा एक भाग आहे. तरी बघा एकंदरीत हिंदू अध्यात्माप्रमाणे यज्ञाच्या पश्चात अखंड जमिनीचा जो भूभाग आहे ना या पृथ्वीवरचा, तो भगवान परशुरामांनी ब्राह्मणांना दान केला. त्याच्या पश्चात आता मोठा प्रश्न होता की त्यांच्यासाठी जमीन कुठे. त्यावेळेला त्यांनी आपला परशु म्हणजे आपलं अस्त्र समुद्रात सोडलं आणि पाणी मागे ढकललं. त्यातून ज्या कोनाड्या भागाची निर्मिती झाली तो आजचा कोकण प्रदेश. तर आता जेवण झाल्यानंतर रंगरंगोटीला सुरुवात होते. आज जरी पॅन्डोरास बॉक्स नावाची कॉन्सेप्ट जगभरात प्रसिद्ध असली आणि तुम्हाला सर्वांना माहिती असलं तरी सुद्धा अशाच प्रकारचा एक पॅन्डोरास बॉक्स किंवा दशावतारांचा पेटारा
खूप जास्त काळापासून आमच्यामध्ये प्रसिद्ध आहे. एकंदरीतच ज्या ज्या लोकांनी दशावतार पाहिला असेल किंवा ज्यांना ज्यांना दशावताराचा वेळ असेल त्यांना हा दशावतारांचा जादूचा पेटारा माहितीच असेल. म्हणजे काय तर दशावतारातलं कुठलंही रूप घ्यायचं असेल तर हा पेटारा उघडायचा, यातील वस्तू काढायची आणि रूप घ्यायचं. इतकं साधं सोपं सरळ गणित आहे. तुम्हाला डोरेमॉनचा पॉकेट माहितीये का? तर तशाच प्रकारचा हा पॅन्डोरास बॉक्स किंवा मग दशावतारांचा पेटारा आहे. तर बघा आता कला म्हटली की कलेचा अधिपती सुद्धा आला. तर गणपतीला ना या दशावतारांच्या पेटाऱ्यामध्ये आणि एकंदरीत दशावतारामध्ये सुद्धा अनन्यसाधारण असं महत्व आणि मुख्य स्थान आहे. तर बघा आता एकंदरीत ही कलाकार मंडळी आपला पेटारा नीट लावून ठेवतात, कारण त्याची आता पूजा होणार आहे. त्याआधी एक गोष्ट सांगतो, आम्हाला काही बंधनं असल्यामुळे इथे तुम्हाला आता गणपतीचे काहीच गोष्टी दिसणार नाहीयेत या पेटाऱ्यामध्ये. तर इथे आता आपण रामेश्वराची किंवा महादेवाची पूजा करणार आहे आणि त्यानंतर दशावताराला सुरुवात होईल. जोवर काही कलाकार पेटारा लावण्याचं काम करत होते तोवर काही जे कलाकार आहेत ज्यांची एंट्री लेट आहेत असे सर्व कलाकार आराम करत होते. पण ज्यांची एंट्री लवकर आहे त्यांनी सर्वांनी रंगरंगोटीला सुरुवात केली होती. रंगरंगोटी म्हणजे काय तर AKA मेकअप. आणि हो, दशावताराबद्दल अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. त्याच्या सादरीकरणासाठी कुठल्याही मोठ्या प्रकारचं व्यासपीठ लागत नाही, तर एका बाकड्यावर सुद्धा आपली कला सादर करण्याचं कसब या कलाकारांमध्ये असतं. तोच त्यांच्यासाठी महाल, तोच रंगमंच किंवा मग त्यांचा घरगुती प्रपंच. सर्व हेवे दावे, सर्व मान अपमान, सर्व गोष्टी बाजूला सोडून ती मंडळी अशा प्रकारे त्या व्यासपीठावर म्हणजेच त्या बाकड्यावर सुद्धा नाटक फुलवू शकतात. याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर साक्षात तुम्हाला एकदा तरी दशावतार तर पाहावा लागेल. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला एक दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट सांगू शकतो, कारण कधी तुम्ही कोकणात जाल आणि कधी दशावतार पाहाल, इमिडिएट गोष्ट तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक चित्रपट पाहावा लागेल Amazon Prime वर. हे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाहीये, तर मला खूप जास्त आतून वाटतंय की ह्या गोष्टीचं प्रमोशन केलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सुप्रसिद्ध कलाकार प्रसाद ओक सर आहेत ना, त्यांची प्रमुख भूमिका असलेली पिकासो नावाचा एक चित्रपट आहे. तो चित्रपट साक्षात या दशावतारी कलाकारांचं आयुष्य चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर दर्शवतोय. खरोखर इंटरेस्टिंग चित्रपट आहे. तर Amazon Prime वर जाऊन हा चित्रपट पाहायला बिलकुल विसरू नका. मी पाहिलेला माझ्या आयुष्यातील पहिला दशावतार म्हणजे मामा मोचे मांडकरांचा दशावतार, आणि हा व्हिडिओ सुद्धा मामा मोचे मांडकरांनाच समर्पित आहे. यांना रंगताना बघणं फार जास्त वेगळा अनुभव आहे. बघा एकंदरीत ही कला किती जुनी आहे किंवा या कलेचं उगमस्थान नक्की कुठे ह्याबद्दलचा कुठल्याही प्रकारचा पुरावा मला काही सापडला नाही. हलक्यातच एक माहिती कळून आली, ती म्हणजे 800 वर्षापेक्षा जुनी ही कला आहे. आणि अजून एक हलकासा रेफरन्स मिळाला, तो म्हणजे कवटेगावचे गोरे ब्राह्मण आहेत, त्यांचं पथक किंवा त्यांचं जे मंडळ आहे दशावतारी नाट्य, हे सर्वात पहिलं दशावतारी नाट्य मंडळ आहे अशा प्रकारचा उल्लेख त्यांच्याच वंशजांनी लिहिलेल्या एका ब्लॉग मध्ये मला सापडला. आता खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे एकंदरीत ह्या कलेच्या बाबतीत, आणि एकंदरीत आपल्याही आयुष्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. पण पूर्वीच्या काळी कसं होतं माहितीये का, रात्रीचा राजा म्हणजे दशावतारातला रात्रीचा राजा, दिवसा त्याच्या डोक्यावर बोजा, अशा प्रकारची गत होती. म्हणजे रात्रभर जागवून दशावतार रंगवायचा आणि सकाळी मोलमजुरीला जायचं. एवढे कार्यक्रम आयोजित केले आणि लाईट गेली ना की फुल प्रॉब्लेम. आणि लाईट गेली आणि तुम्ही जर दशावताराचं आयोजन केलंय तर पूर्ण बट्ट्या बोळच. कारण कसं आहे माहितीये का, हे कलाकार या छोट्या बल्बच्या आधारे आपली पूर्ण रंगरंगोटी म्हणजेच मेकअप करत असतात. आणि त्याचबरोबर जो जाड थर ते लोक मेकअपचा लावतात, जेणेकरून रात्रीच्या अंधारात त्यांचे चेहरे उठून दिसले पाहिजेत. तो मेकअपचा थर घामामुळे उतरू शकतो, ही सर्वात मोठी रिस्क असते. त्यामुळे मे महिन्यात दशावतार आयोजित केलेत आणि जर लोड शेडिंग झाला तर मग प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. तर बघा रात्रीचे 10-11 वाजलेले तरी सुद्धा जशा प्रकारे कलाकार आपली पात्र रंगवत होती आणि प्रत्येक जण आपल्या पात्रामध्ये येत होते, त्यावेळेला एक वेगळ्याच प्रकारचं नवचैतन्य वातावरणामध्ये निर्माण झालं होतं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, दशावतारामध्ये महिला कलाकार नसतात. आता जरी एका पूर्ण दशावतार पार्टीमध्ये फक्त महिला कलाकार असल्या तरी सुद्धा स्त्री आणि पुरुष असं कॉम्बिनेशन मधली एकही दशावतार पार्टी मी तरी पाहिली नाही किंवा कुठलाही दशावतार पाहिला नाही ज्यामध्ये महिलांनी काम केलेलं आहे. मग अशा वेळेला पुरुषच स्त्रीपाठ सादर करतात. तर बघा एकंदरीत कलाकार ज्या वेळेला रंगरंगोटी करत होते त्यावेळेला मी क्लोजअप शॉट घ्यायला गेलो. त्यावेळेला मी एक गोष्ट नोटीस केली, स्त्रीपाठ करणारे जे कलाकार होते ना, ते ज्या वेळेला कॅमेरा समोर यायचे त्यावेळेला ते आपलं पूर्ण अंग झाकून घ्यायचे आणि फक्त रूप घेतलेला चेहरा तेवढा समोर ठेवायचे. हे पाहून खूप जास्त भारी वाटलं. ह्याच सात्विकतेमुळे दशावतार अजूनही आपल्यामध्ये टिकून आहे. तर बघा आता ही जी दिंडी सुरू आहे ना, ती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. त्याचबरोबर रंगरंगोटी करणाऱ्या कलाकारांची जी एकंदरीत ही जी रंगरंगोटी आहे ना, ती सुद्धा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. बघा जसजसे कलाकार नटून पात्रामध्ये उतरतात आणि तयार होतात
त्याच वेळेला आता दशावतार सुरू होणार आहे. मग त्या आधीची पहिली स्टेप काय, ते म्हणजे ह्या दशावताराला संगीत देऊन जे संगीतबद्ध करणारे संगीतकार असतात ना, ते सर्वजण ह्या दशावताराच्या पॅन्डोरास बॉक्स किंवा पेटाराजवळ जमतात. जे कलाकार तयार आहेत ते सुद्धा तिथे येतात आणि सुसंगीत अशी आरती होते, कलेच्या देवतेची आराधना होते, गणरायाला नमन होतं. आणि हीच आरती आहे जी तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा ऐकलं असाल, तीच आरती होते. आणि त्यानंतर दशावताराला सुरुवात. 10 मिनिटं आहेत आणि आता दशावताराला सुरुवात. आणि आता हे जे सुट्टे पैसे माझ्या हातामध्ये आहेत, हा नक्की काय विषय आहे तो थोड्या वेळाने तुम्हाला कळेलच. त्याआधी सांगतो, रंगदेवतेला अभिवादन करून श्री गणरायाला नमन करतो आणि आता व्हिडिओच्या शेवटाकडे वळतो. बघा, शेवटी कसं आहे माहितीये का, कितीही कटू असलं तरी शेवट हेच सत्य आहे. आणि शेवट जर झाला नाही एखाद्या गोष्टीचा तर त्याला रंगत राहत नाही. दशावताराचंही तसंच आहे. आता 12 वाजलेत, अजून चालू नाही झालं, चालू आहे. तरी बघा, राजाच्या प्रवेशाने दशावताराला सुरुवात होते. त्याआधी दशावताराचं संगीत लयबद्ध करणारे संगीतकार व्यासपीठावर येतात. पेटी, चक्की, नाल, तबल्याच्या साह्याने एक सुमधुर असं संगीत वाजवून वातावरणाची निर्मिती करतात. तोपर्यंत राजा तयार होऊन व्यासपीठावर येतो आणि दशावताराला सुरुवात. बघा, आता एकंदरीतच दशावतार मी तुम्हाला इथे दाखवणार नाहीये, कारण प्रत्येकाने दशावताराचा खेळ एकदा तरी आपल्या आयुष्यामध्ये पाहिला पाहिजे असं मला वाटतं. कारण अल्प गोष्टींमध्ये सुद्धा उत्तम सादरीकरण कसं असू शकतं याचं मूलमंत उदाहरण म्हणजेच दशावतार आहे. आणि परिस्थिती आपल्या कितीही विरोधात असो तरी सुद्धा जोकरचा जो नियम आहे की हसत राहायचं आणि जगाला हसवायचं, तशाच प्रकारचं काम दशावतार कितीतरी शतकोनशतके करत आलेलं आहे आणि करत राहील, याबद्दल मला गॅरंटी आहे. बघा, आता दशावतारातील काही पात्रांची तुम्हाला ओळख करून देतो आणि त्यानंतर तुमची रजा घेतो. तर तुम्हाला माहितीच असेल, रात्रीचा राजा, सकाळी डोक्यावर बोजा, म्हणजेच कोण तर दशावतारातील राजा. त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. जरी शो रनर किंवा प्रेझेंटरची कॉन्सेप्ट आज बॉलिवूडमध्ये खूप जास्त सुप्रसिद्ध असली तरी सुद्धा दशावतारातील शो रनर किंवा प्रेझेंटर म्हणजे कोण तर आपले नारद मुनी. आता मी या पैशांबद्दल सांगतो. बघा, अतिशय मिश्किल आणि मजाकिया पद्धतीमधनं कशा प्रकारे ह्या दशावतारी कलाकारांना बक्षिसं द्यायची, त्याची एक खूप इम्पॉर्टंट स्किल आहे. त्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला कुठल्याही दशावतारी कलाकाराची कला आवडली तर तुम्ही त्यांना थेट पैसे देऊ शकता बक्षीस स्वरूपामध्ये. फक्त एवढंच आहे की आधीच्या काळामध्ये 10-20 रुपये चालत होते, आता 50 पासून ही लिमिट सुरू होते. पण ते पैसे देत असताना कशा प्रकारे द्यायचे त्या बाबतीतलं तुम्हाला आता सांगतो. तर पैशांबरोबर एक चिठ्ठी द्यायची आणि कोणाच्या नावाने हे बक्षीस देतो त्याबद्दल सांगायचं. पण त्यामध्येही एक गमक आहे, ते म्हणजे की जर तुम्ही सांगितलात की विकी कौशल यांचे मित्र अक्षय साटम यांच्याकडनं 50 रुपयाचं पारितोषिक किंवा राणीला मारल्याबद्दल सोहम साटम यांच्याकडनं 50 रुपयाचं पारितोषिक, तर अशाच प्रकारे शब्द न शब्द वाचून दाखवून वेगळ्याच प्रकारचा विनोद तयार करून हे कलाकार आपला आभार मानतात. आणि दशावतार सुरू झाल्यानंतर काही काळाने एंट्री होते ती तळीवाली बाईची. तळीवाली बाई प्रेक्षकांमध्ये फिरते आणि जी आरती दशावतार सुरुवात होताना झाली तीच आरती सर्वांमध्ये फिरवली जाते आणि आपल्या परीने आपण काही आरतीचा मान देऊ शकतो. काही लोक इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा करतात, जसं तळीवाल्या बाई बरोबर फोटो वगैरे काढणं, इतर गोष्टी सुद्धा असतात. तो विनोदाचा भाग आहे. जसजसं दशावतार उत्तरार्धाकडे वळतो तस तसं रंगमंच गजबजून जातो. आता बघा, सध्या वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन या दशावतारामध्ये केले जातात, कारण ती काळाची गरज आहे. 3D इनोव्हेशन, ट्रिक सीन किंवा मग फिरता रंगमंच अशा प्रकारचे प्रयोग दशावतारामध्ये केले जातात. आणि बघा, काळाप्रमाणे आपण जर बदललो नाही तर आपण कालबाह्य होऊ इतकं मात्र खरं हे दशावतारांना कळलंय. म्हणूनच अशा प्रकारचे इंटरेस्टिंग प्रयोग आपापल्या कलेच्या सादरीकरणामध्ये करत असतात. बाकी सरकारने आपल्या परीने सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत ह्याच कलाकारांना पेन्शन दिलेली आहे. त्याचबरोबर तुरळक मानधन आयोजक देतात आणि प्रेक्षकांचा भरघोस असं प्रेम आणि बक्षिस ह्या त्रिकुटाच्या जीवावर हा जगन्नाथाचा रथ पुढे पुढे सरकत आहे. ही रंगीबिरंगी रात्र संपते, त्याचबरोबर आपलं हे स्वप्न सुद्धा संपतं आणि आपण भलं आणि आपलं काम भलं ह्या नियमाप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या मार्गी आपापल्या कामाला निघून जात. पण दशावतार आणि दशावताराचा राजा कायमच मनात अधिराज्य करून राहतो. एकदा चटक लागली की आयुष्याच्या शेवटापर्यंत दशावताराची चटक काय कमी होणार नाही इतकं मात्र खरं आहे. आणि कितीही जरी रात्री तुम्ही त्यामध्ये खपवलात तरी सुद्धा परत अजून एक रात्र आणि कुठेतरी अजून एक प्रयोग असेल तर तुम्हाला ओढ ही लागणारच. आणि हा व्हिडिओ समर्पित होता आधीही म्हटल्याप्रमाणे मामा मोचे मांडकर दशावतार नाट्य मंडळाला, ज्याने मला दशावताराची ओढ लावली, व्यसन लावलं म्हणा. आता रात्रीचे ठीक 4:45 झालेले आहेत. जवळपास 4.25 तास नाटक चाललं. 12 वाजता सुरू झालं होतं आणि आता संपलं.
तुम्हाला एकंदरीत कसे वाटलं या सर्व गोष्टी त्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जरी नाटक दाखवलं नसेल तरी एकंदरीत प्रोसिजर तर तुम्हाला दाखवली. आता बॅटरी पूर्ण डाऊन आहे, आता जाऊन झोपतो. बाकी हर हर महादेव.